नमस्कार सर्वताईंना. श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे आता 7:30 वाजले आणि मी निघाली बाहेर. आता हा व्हिडिओ परवा येणार, पण क्षमा असावी. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्व ताईंना दादांना भरभरून शुभेच्छा. बोले बाबा तुमच्या सगळ्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, सगळ्यांवर आशीर्वाद असो, सगळ्यांचं कल्याण करो. तर आता हार फुलं वगैरे लागणार सकाळी, तर सकाळी काही यांना जायला वेळ भेटणार नाही. तर आणि पूजापाठची गडबड घरातलं, मग मला पण जाता नाही येणार. तर आता निघाले दादरला. मग आणि हा ड्रेस बघा साहेबांनी मला आता मागे 2 शिवून आणलेले ना, त्यातला एक हा मी घातलाच नव्हता, आज घातलाय, भरलेला आहे पूर्ण. सांगायचे वाटतं बरं. सफेद मगर बाहेर आहे. साहेबांची खरेदी झाली भरपूर, पण इथे पण महाराज बघा, महाराजांचं खूप भरपूर अशी साहेबांनी खरेदी केलीत आज. आता इथं पॅक केलं, कारण हार फुलंवाले बंद होणार आहेत. भेटले तर ठीक, आता नाही तर हां हां बाय बाय. चांगले आहेत का अख्खे? 3 तुटलेले नको दादा. काही कैसे है हे दादा मिक्स कसे? 40 का 80 का आधा. येत आहे वेणी कशी ग? नमस्कार सर्व ताईंना. श्री स्वामी समर्थ. पहिलं तर तुम्हा सर्व ताईंना दादांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भोलेबाबांचा आशीर्वाद तुमच्यावर असो आणि सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा भोलेबाबा पूर्ण करत. सगळ्याला सुखसमाधानाचं आयुष्य लागो. आणि आज व्हिडिओला सुरुवात बघा कधी झाली, बरोबर 10:30 वाजले. 10:30 वाजता सुरुवात केली. बाकीचे सगळे टोटली कामं आवरून घेतली, का तर मला भोलेबाबांचा अभिषेक करायचा आहे. देवाऱ्यातले सगळे देव काढायचे. गंगा वगैरे काढून ठेवले की यात सगळे देव काढून देणार. पंचामृत वगैरे बनवून ठेवलंय आणि कपडे वगैरे जे काय आहे सगळं टाकून वगैरे नंतरच मी इकडे देवपूजेला लागले. का तर ताई 11 वाजता येतात, मग त्यांना मला सगळं पहिलं आवरून द्यायचं होतं. त्या आले तर आपल्या आपल्या कामाला मोकळ्या होतील आणि मला वेळ लागेल. 12च्या अगोदर मला पूजा करायची. आज काय आरामात बिंदास पूर्ण दिवस भोलेबाबांचा आहे. कधी पण किती पण, फक्त 12 ते 12:30 पूजा नाही करत कधीच नाही. कोणत्याच दिवसाला 12 ते 12:30 पूजा कुठलीच केली जात नाही आहे. तर महाराजा तेव्हा भिक्षेचा टाईम असतो आणि तेव्हा आपण पूजापाठ नसती करायची. आता मला सगळं काढायचं बघा. 8 दिवस झाले सगळं संपूर्ण क्लीन करून, तर आता सगळं काढायचं आहे मला. आणि भोलेबाबाचं स्वामींचे वस्त्र वगैरे बघा, आज हे दुसरे बदलणार आहेत, हे वेगळे ते काढणार आहेत. हे परवाच घातलेले ते काढणार आहेत. आणि आता काय करते, आज हे सगळे क्लिनिंग नाही दाखवत बघा, जे देवाऱ्याची करते ते नाही दाखवत. पटापट देवपूजा करून घेते आणि फक्त तुम्हाला मी भोलेबाबांचा अभिषेक दाखवते. तर बघा हे आता ना ताईंनी मला तोरण बनवून दिले, मग तुम्हाला खोलून दाखवते. घातलीत बघा अशी ग्रीन पण नाही आणि व्हाईट पण नाही, अशी दोन्ही मिक्स साडी आहे. व्हाईट जी आहे ती संध्याकाळी घालणार आहेत. म्हणून कारण आता हळदी कुंकाचे हात वगैरे लागणार, व्हाईटला लागलं तर ते निघत नाही अजिबात. म्हणून ही घातली आणि एकदम सॉफ्ट आहे, पातळ अशी एकदम पातळ. बरं वाटतं, अंगाला आहेत की नाही माहीत नाही पडत. ते बघा असे छान आहेत एकदम.
पुण्याला मी वास्तुशांतीला गेले तेव्हा एक तिकडे बनवून नेलं आणि मला असं कलरफुल पाहिजे होतं मी आणि तिकडे पण कलरफुलच नेलं का तर नवीन घर होतं. नवीन घरामध्ये हा मोरपिसी कलर आहे. आता जर मला असं वाटतं कॅमेऱ्यामध्ये जांभळा कलर दिसतोय, हा मोरपिसी कलर आहे हा. आणि मी बोलले असं कलरफुल असं नवीन घरात तिकडे पण नेलं आणि आज इथे आपलं शिवरात्रीचं तर मी आपल्या दरवाजाला पण लावते. मला आवडलं त्यांनी असं छान. असं मी एवढं चकचकीत नाही बनवत कधी, पण मी म्हटले बघा असं जवळून दाखवते. याला असे व्हाईट कलरचे मणी आहेत आणि असे गोंडे लावलेत, कलरवाले गोंडे वगैरे लावलेत. कधीतरी असं सणासुदीला लावायला छान वाटतं. अशी जाळी विणलेली ताईंनी आपल्या बाजूवाल्या ताई करतात बघा, छान वाटतं. आता हे दरवाजाला लावते आणि पटकन देवपूजाला घेते. तुम्हाला मी फक्त आता स्वामींचा अभिषेक वगैरे दाखवलाय. आज अभिषेक करायला तर मी सगळं बघा पंचामृत मिक्स करून आता तुम्हाला दाखवले परवा. दही, दूध, तूप, साखर आणि मध घालून पंचामृत बनवून ठेवलंय. पटापट अभिषेक करून घेते कारण सगळं किचनवरून यायचंय. फक्त भोले बाबाचा अभिषेक इथे करणार आहे तो तुम्हाला दाखवते. आणि आज शिवलीलामृत वाचायचंय. आणि तुम्हाला सांगू ताईनो, भोले बाबांची महाराजांची भगवंताची एवढी कृपा आहे. आज 2 वर्ष झाले महाशिवरात्रीच्या दिवशी मला शिवपुराण मंदिरातून मला दिले गेलेलं आहे. मी तुम्हाला दाखवेल ते. त्यांच्या दिवशी मी पूजा करत असताना अभिषेक करत असताना मला तिथल्या गुरुजींनी शिव महापुराण हे मला भेट दिलेली आहे. मी तर म्हणते भगवंतांनी काय माहितीये, मी खरं शब्दाने मी काय बोलू, खरं स्वतःला नशिबान समजते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगू, आज यश आणि दिदीने निर्जल उपवास केलेला आहे ताईनो. आणि माझं पण होतं की अरे आता तुम्हाला सांगते मलाच काही वाटतंय की मुलं माझे कसे दिवसभर करतील, मला असं खूप असं टेन्शन येतं. म्हणून असं नाही की बोलतात की, पण भोले बाबांना विनंती केली चला त्यांना ताकद द्या. आणि मला जोपर्यंत होत होते तोपर्यंत आम्ही निर्जलच केले. साहेबांनी आम्ही निर्जलच केलेले. मी 2 वर्षापासून फ्रूट खाणार, बाकी काही नाही बनवणार आहे. साबुदाणा वगैरे कुठलं काही नाही. आणि भगर अजिबात चालत नाही महाशिवरात्रीला. सोमवारचे उपवास म्हणजे भोले बाबांचे आणि गणपती बाप्पाच्या उपवासाला भगर ही वस्तू अजिबात चालत नाही. रात्री नाही, दिवसा नाही, अजिबात नाही. कोणी बोलतो एक वेळेला खायचा हरकत नाही, पण चालतच नाही ताईंनो. कधी कुठले उपवास सोमवारचे असू द्या, भोले बाबांच्या संबंधित असू द्या, गणपती बाप्पाचे असू द्या, भगर हा पदार्थ चालत नाही. चला ताईंनो घेते देवपूजेला. बघा सगळं काढून घेतले मी. आता थोडेसे फोटो वगैरे राहिले ते सगळं काढायचे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर आता माझी देवघरातली पूजा सगळी झालीत बघा. महाराजांना अभिषेक घालून सगळं काही छान आज गजरे वगैरे घातलेत. चापा पण भेटलेला, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यात दाखवते पूजा आपली. भोले बाबांचा अभिषेक व्हायचा आहे, पण मी तुपाचा दिवा तयार करून ठेवला आहे. म्हाताऱ्याने मस्त वेणी, छान अशी वेणी, इकडे तेलाचा दिवा भरून लावलेला संध्याकाळपर्यंत चालू राहणार. हा भोले बाबा नाही तिथे बघा अजून अभिषेक करायचा आहे म्हणून छान सगळ्या कलरची फुलं. हे बघा काल एक ताई बोलत होती, आई देव किती छान आहे, कुठं घेतले. मी हे सगळे दादरलाच घेतलेले. मला असे सगळे मजबूत आणि छान आणि पंचधातूचे आहेत आपले सगळे देव, पंचधातूचे. हे स्वामी महाराज आपले सोन्याचे आहेत बघा, मी तुम्हाला पहिले पण दाखवलेले. आणि माझे पित्र मी इकडं दक्षिण दिशेला पाठ करून ठेवते. असं छान आपला देवारा दिसतोय. मी रात्री दादरवरून सगळं काही घेऊन आलेले. अजून धूप वगैरे लावायचे. आणि महाराजांना बघा अभिषेक करून वस्त्र वेगळे घातलेत, दुसऱ्या कलरचे घातले. आज आतमध्ये पिवळे आणि वरतून असे डार्क कलरचे. अजून वरती फोटोला हार घालायचा आहेत मला.
पण पहिलं बघा इकडे सजावट करून ठेवली का तर मला इथे भोलेबाबांची पिंड ठेवायची आहेत गळती लावून. आणि गणपती बाप्पाला जास्वंद लाल फूल व्हायलेत ते. आता इथे मी दिवा लावून घेते एक साईडला आणि हे बघा हे कासवदेव इथे ठेवते गणपती बाप्पाच्या समोर. इथे खाली फुलांचं छान आसन दिलंय. ताई फरशी पुसत होत्या म्हणून मी खाली बसले नाही अजून अभिषेक करायला. आणि यश मंदिरात गेला तिकडे पनवेलला, खोपोलीला मंदिर आहे, तर त्याचा व्हिडिओ कॉल चालू होता खूप वेळ. आता मी पटापट अभिषेक करून घेते अर्ध्या तासामध्ये. तर ताईनं मी आता इथे वरची सगळी देवपूजा करून ताई आले, ताईंना चहा बनवून त्याच्यावर मी थोडासा घेऊन आता इथे मी बसले अभिषेक करायला. अभिषेकमध्ये मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते. हे बघा ही गळती आपली, ही मी गळती घेतलेली आहे. जे इतकं पाहिजे तितकं पाणी घेतलेलं आहे. मी किती याने अभिषेक करणार आहे. पहिला दिवा लावून घेतलाय. आता भोलेबाबाची सेवा करणार तर पहिला बघा तुपाचा दिवा लावून घेतलाय. हे रुद्राक्ष, हे पंचमुखी रुद्राक्ष त्र्यंबकेश्वरला यश गेला तेव्हा तिथून भटजींनी त्याला दिलेलं आहे. आणि हे एकमुखी रुद्राक्ष हे मला दिलेलं आहे. तर तिथे भोलेबाबांना घेतलंय. आता ताटात ठेवणार आहे. पण हे बघा मी आता हे सगळं पंचामृत आहेच आहे माझ्याकडे. हे पहिलं बनवलेलं हे आहेच, एकत्र केलंय सगळे देवांना अभिषेक करून. हे मी चंदन घेतले बघा, हे जे केशर अष्टगंध चंदन येतं हे चंदन घेतले पाण्यामध्ये मिक्स करून. सेपरेट सगळं साखर, दूध, तूप, मध, दही हे सगळं वेगळं वेगळं घेतलं. हे प्रत्येक गोष्टीने मी अभिषेक करणार आहे. हे सगळं वेगळं काढून घेतलंय. आणि भस्म घेतलाय बघा. भस्म आज खूप गरजेचं आहे. भस्म आणलायत मी. आणि इथे बघा एक छोटा पाट ठेवला आहे, त्याच्यावर सफेद कपडा ठेवला आहे. कारण इथे अभिषेक केल्यानंतर मी भोलेबाबांना इथे ठेवणार आहे आणि वरती उचलून ठेवणार आहे. त्यासाठी पाणी गंगाळ जे भरेल इथं ताटात तर मी गंगाळेमध्ये ओतणार. आणि हे दिवे मला तर परवाच ताईंनी विचारलेलं तुमचे दिवे दाखवा. हे बघा असे दिवे आहेत, असे दिवे हे. आणि त्याला वरतून असं ठेवायला हे असे. मी एक दिवस डिटेलमध्ये दाखवते. मध वगैरे सगळं घेतलं आहे मी. हे बघा आता मी भोलेबाबांचा अभिषेक करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. आपण अभिषेक करताना जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर तुम्ही ओम नमः शिवाय बोलू शकता. जर गुरुमंत्र नाही घेतलेला कोणी तर साम सदाशिव साम सदाशिव साम सदाशिव हे आपण बोलायचं असतं. ज्यांनी गुरुमंत्र आपण ओम नमः शिवायचा घेतलेला नाहीये त्यांनी साम सदाशिव बोलायचं. ज्यांनी मंत्र घेतलेला आहे त्यांनी ओम नमः शिवाय बोलू शकता. तर तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं, पण मी तसं फॉलो करते. तर चला आता अभिषेक करायला घेते. आणि ताटामध्ये अशी गळती ठेवणार आहे. पहिले भोलेबाबांना पाण्याचा अभिषेक करायचा आहे. हे सगळं मी इथे काढून घेतलं बघा. जे जे पाहिजे ते सगळं जवळ घेतलंय म्हणजे मला पुन्हा उठायला नको आणि मध्ये मग पुन्हा मला काही बोलायला नको. मी फक्त असं सगळं दाखवते की मी काय काय कुठल्या याचा अभिषेक करते पहिला. तर सुरुवात पहिली करते इथे पाणी घालायचंय. आपले अभिषेक होईपर्यंत. आणि मी बघा जे आपलं पिंडीचं मुख आहे हे उत्तर दिशेला आहे. उत्तर दिशेलाच असावं. हे जे गौमुख म्हणतात आपण हे उत्तर दिशेला असावं. आणि हे असं बघा ही धार जी आहे पिंडीवर धार मी जवळून दाखवते तुम्हाला. ही पिंडीवर अशी धार. आणि आता पुन्हा मी पहिलं पाण्याने अभिषेक करून घेणार आहे. जय श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय. हे दूध आहे. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय. दही. ओम नमः शिवाय 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 ओम ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून घ्यायची. आणि आता हे जे मी पंचामृत बनवून ठेवलेलं पहिलं हे सगळं मी हे जे सेपरेट एक एक याची केली आणि हे जे मिक्स केलेले त्याचं मी एक एक पळी असं ओम नमः शिवाय 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 असं सगळं मी आता मी थोडं अभिषेक करूपर्यंत
हा बोलत नाही, हे तुम्हाला दाखवायचं होतं. मग पुन्हा आता मी गळतीमध्ये पाणी घालते आणि याच्यामध्ये पण पाणी घालून मी एक एक पळी पाणी सोडत असते. थोडा वेळ मी बोलत नाही. आता ही अशी धार चालू ठेवते. हे बघा, ताईंकडून पण अभिषेक करून घेते इथे, कारण त्यांना जायला वेळ नाही भेटणार म्हणून त्या पण इथे अभिषेक करते. बघा, सेवा घेणं महत्वाचं आहे. हे बघा, अभिषेक वगैरे ठेवलाय. पोली बाबांना चांगले छान कपड्याने पुसून इकडे ठेवले. आता वरती ठेवायचे स्वामींजवळ. आणि गंगाळ्यामध्ये सगळं मी अभिषेकचं पाणी जमा केलंय. आता हे सगळं आम्ही तीर्थ म्हणून सगळे घरातले घेणार आणि एका झाडाला घालणार. कडीपत्त्याच्या झाडाला टाकणार मी हे. आता वरती ठेवते स्वामींजवळ बाकीचं सगळं. पहिलेच मी देवघराची पूजा ही झाली अशी. आता महाराजांवरती हार वगैरे घातला, पण हार ना शॉर्ट झालाय. महाराजाचं तोंड थोडंसं हे केलं मी, नंतर पुन्हा खाली करायला लावते यशला. आणि आपले महाराज गणपती बाप्पा कासवदेवांची पूजा झाली. आणि इथे भोले बाबा. आता एवढ्या सगळ्यात दिसत नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते मी काय काय वाहिलं आहे. बघा, भस्म लावलेला आहे, चंदन लावून वरती तांदूळ. रिकामी पिंड ठेवायची नसती कधीच घरामध्ये. आता इथे गळती नाही लावू शकत खूप वेळ, तर मी बघा तांदूळ. अक्षदा ही वरती पिंडीवर असावीच, बिना एक तरी अक्षदा वरती असावी. इथे बघा मी धतुरा वाहिला आहे, जे बोलतो ना काटेरी धतुरा आहे. हे रोळीचे फुलं आहे, बेलपत्र आहे, सफेद फूल, चाफा. आज सगळेच फुलं वाहू शकतो आपण. जास्वंद, ही छोटीशी एक वेणी घातलीत मी ही बघा. आता मी वाचन करणार आहेत शिवलीलामृतचं, कारण पहिले हेच केलं. अर्धा तासामध्ये बाकीचे जे दुसरे कामं होते ते करून घेतले, कारण 12 ते 12:30पर्यंत बोलले की पूजा नाही करत आहे म्हणून. आणि तुम्हाला दाखवते आता 12:30 वाजून गेले. हे बघा, हे शिवलीलामृत हा ग्रंथ माझ्याकडे खूप वर्षापासून आहेत, खूप वर्षापासून आहे. आणि हा दिदीचा आहे. दिदीने साऊथ कोरियाला पण घेऊन गेलेली, तिकडे पण ती दर सोमवारी 11 अध्याय वाचायची. आणि हा माझा खूप जुना आहे, म्हणून मी हा जुनाच वाचन करते. ताईंनो, आज कुठली रेसिपी नाही, काहीच नाही. आज फक्त भोलेबाबांची सेवा. आता मी संध्याकाळी मंदिरात जाणार आहे. कधी पण फॅन वगैरे बंद आहे ना, तर बघा घामाघूम झाले संध्याकाळी. आणि भस्म, आपण भस्म लेडीज लोकांनी कधी कपाळाला लावायचा नसतो. लेडीजनी कंठ, आपली जी कंठ असते ना, कंठाला लावायचा असतो. जे मी मंदिरात जाते त्यांनी मला सांगितलेले. साहेबांना ते इथं लावतात आणि मला इथे कंठाला लावायला सांगतात, म्हणून मी पण तुम्हाला सांगते. जे मला माहिती तेच मी तुम्हाला सांगते. बघा, ताईंकडून पूजा करून घेतली मी अगोदर, आणि ताईंच्या हाताला भाजले म्हणून हातात बांगडी नाही घातली त्यांनी. जय श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाची. सुतमणी शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती. त्यांच्या पुण्याचं नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष कधी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन घेता करती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधेची आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. 6 करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा.